ईशा, अगं 3 वाजलेत, फक्त 3 तास उरले तुझं चॅलेंज संपायला. मला सांग विक्रांत सर आता कुठे असतील? नक्की नाही माहिती, पण 99% तर ऑफिस मध्येच असतील. हो ना, मग ही पिशवी सोड, पर्स घे आणि ऑफिसला जा. अगं तू कुठेतरी त्या देवीच्या मंदिरात का जातेस आता? हे बघ ईशा, तू जर का आता तिथे गेलीस ना तर विक्रांत सर आणि तुझी भेट नाही होणार ग. रुपाली ती झोपतीन काय म्हणाली? तू देवीची ओटी भर, देवी सगळं ठीक करेल. मग बघूया ना आता काय होतंय ते. तू प्लीज मला काही सांगू नकोस. आता मी कर्जतच्या देवीलाच जाणार. अगं पण तू ऑफिस मध्ये गेलीस तरच विक्रांत सर भेटतील ना ग तुला. तुला नाही जिंकायचंय का त्यांना? अशा प्रकारे नाही रुपाली, मला माझ्या प्रेमाची ताकद आजमावू दे ना. म्हणजे काय करणार आहेस तू? माझ्या नशिबात जे आहे ते स्वीकारणार आहे मी, कारण मी माझ्या नशिबाला चॅलेंज दिलंय. अगं पण ईशा, आत्ता देवळात जाऊन काय होणार आहे? माझ्या हातात तसंही काही नाहीये रुपाली. जर देवीच्या मनात आणि माझ्या नशिबात असेल तर विक्रांत सर मला देवळात सुद्धा भेटू शकतील. आणि नशिबात नसेलच ना तर आता मी ऑफिसला गेले तरी ते मला भेटणार नाही. कशाचीच खात्री नाहीये ग. मग निदान त्या जोगतिणीचं ऐकून मी देवीचं दर्शन तरी घेते ना. बघू दे मला तिची ताकद. न सांगता कुठे गेला होतात नेमकर तुम्ही? अगं काम होतं म्हणूनच गेलो होतो ना बाहेर. आणि काय झालं त्या तिथं? ईशा म्हणते आजच जाऊयात कर्जतला देवीच्या दर्शनाला. काय? हो बाबा, बाबा प्लीज आवरा ना लवकर, आपण लगेच निघूया. अगं पण असे काय बघताय, प्लीज चला ना लवकर. देवीची ओटी भरल्याशिवाय आता मी काही करणार नाहीये. तिला काय झालं? अगं पण तू काय एवढी घाई घाई करतेस बेटा? बाबा मी तुम्हाला सगळं सांगते नंतर, तुम्ही लवकर तयार व्हा प्लीज. नेमकर अहो आज अष्टमी आहे. अष्टमी विसरलात का? ती म्हणते तसं करू देत तिला. आणि मला पण देवीची ओटी आता लवकरात लवकर भरायची. चला तयार व्हा लवकर. हो. सर जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मला दूर पाठवून आपल्या मनात जे काही आहे ते संपेल किंवा कमी होईल, तर तसं अजिबात नाही होणार. सर प्रेमाला जसं वयाचं बंधन नसतं ना तसं अंतराची मर्यादाही नसते. तर पुढच्या 24 तासात आपण स्वतःहून एकमेकांना भेटायचं नाही. तासात एकमेकांच्या समोर नाही आले तर मी बंगलोरला जायला तयार आहे. विक्रांत या. नको मला. कधीपासून बघतीये, अस्वस्थ दिसतंय. सरबत घ्या, शांत वाटेल तुम्हाला. घ्या. खर तर या झाल्या सगळ्या प्रकारामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. काय झालंय? नाही, सारखं घड्याळात बघताय म्हणून विचारते. नाही काय नाही. कसल्या प्रोजेक्टचं टेन्शन आहे का? नाही अजिबात नाही. कसला निकाल यायचंय? नाही असं काहीच नाही. नाही ना? नाही. म्हणजे तुम्हाला जायची घाई नाहीये? नाही. मग तुम्ही चला आमच्या बरोबर. मी आज देवी दर्शनाला जाते. सुनबाईच्या हातून ओटी भरून घेणार आहे. पण आईसाहेब, मी तिथे येऊन काय करू? अहो, तुम्ही कधीच नसता आमच्या बरोबर. आज सगळे मिळून जाऊ, सहकुटुंब. पण आईसाहेब मला. हे बघा, माझी इच्छा आहे म्हणून तरी या.
ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर. आता कसं, मी जयदीप आणि सुनबाईला विचारून येते. ईशा, ही बघ 4-10ची कर्जत फास्ट ही बेस्ट आहे. बाकीच्या लोकल्सना गर्दी असणार आहे, जाम. नाही नको बाबा, आपण डायरेक्ट एसी टॅक्सीने जाऊया. अहो जाऊयात ना, आपण कधीच गेलो नाही एसी टॅक्सीनी. जाऊयात जाऊयात. ईशा, किती पडतील ग टॅक्सीला? 1000 रुपये लागतील बाबा. 1000 रुपये? अरे बापरे. अगं पैसे काय वर आलेत का? उगीच काय काहीतरीच. हे बघ, आपण ट्रेननं जाऊ, पुढे रिक्षा करू. बोलले रिक्षानी जाऊ. पोरगी एवढ्या कौतुकाने नेते तर चला ना. बाबा 4-10ची लोकल म्हणजे किती वाजतील आपल्याला पोचायला? नाही बाबा, आपल्याला लेट होईल. आपण कॅबनी लवकर पोहोचू. बाबा मला काही झालं तरी 6च्या आत देवळात पोचायला हवं ओटी भरायला. पोचू ग. आणि 6च्या पुढे 5-10 मिनिट इकडे तिकडे झालं तर काय होणार आहे इतकं? बाबा मला नाही चालणार. मला काही झालं तरी 6च्या आत देवळात पोचायलाच हवं. बर ठीक आहे, चला. पुष्पा चल ग. हो हो आले. जयदीप, आधी ही झाडं फेकून द्यायला सांगतो आणि त्या मूर्ख माणसाकडून पैसे परत आणतो. जाऊ दे जयदीप. 5 करोड गेलेत सोन्या, 5 करोड. सोडणार नाहीये मी त्याला. पण ऐक, कुठे निघालात? महत्वाचं काम. आलो. अरे आता हा परत कधी येणार? माहित नाही. अरे देवा, आज आपण सगळ्यांनी मिळून देवळात जाऊया म्हणून सांगायला आले होते. विक्रांत सुद्धा आहेत नेमके आज. ते आहेत ना, मग मी कशाला? अगं तू सवाष्ण आहेस. देवीची ओटी तुझ्या हातून भरायची असते. जयदीपचं तर काही खरं नाही, पण आपण सगळे मिळून गेलो असतो देवळात. तसंही जयदीप नाही आता. साहेब, किती वाजता निघायचं? सुनबाई तयार झाली की लगेच. नाही, मी येणार नाहीये. असं काय करतेस? का? रोहिणलो आहेत ना, मग आमची काय गरज आहे? त्यांनाच घेऊन जा ना. मी नाही येणार. पुढच्या वेळी बघू, ते नसतील तेव्हा जाऊ. अगं आई साहेब, मी एक सजेस्ट करू? मला खरंच असं वाटतं की तुम्ही आणि वहिनी, तुम्ही दोघांनीही जावं. मी तिथे येऊन काय करणार आहे? सोन्या वहिनी ओटी भरतील आणि तुम्ही दर्शन घ्या. अहो पण सोन्या वहिनी जाल ना? हो. थँक्यू. ओ भैया, एसी लगाओ ना, बहुत उकड़ रहा है. मैडम एसी चालूच आहे. हाँ, लेकिन उकड़ रहा है ना. अगं पुष्पा, आपण आत्ताच येऊन बसलोत ना गाडीत. एक 5-10 मिनिटात होईल थंड. सांगा ना त्यांना एसी वाढवायला. मागे हवाच येत नाही हो. सांगतो. अच्छा, 1000 रुपये देणार आपण याला. आपल्याला हवं तसं करून घ्यायला नको का? ओ भैया, वो मराठी गाणी लागतीये क्या रेडियो पे तेरे? लगाओ ना फिर मराठी गाणी. हो लागतं लावतो. हाँ.
छान वाटतंय ईशा टॅक्सी मध्ये. निमकरांचं ऐकलं असतं ना तर रेल्वे मध्ये असे लटकत गेलो असतो आपण. माझ्या नशिबात जे असेल तेच होईल आणि मी तेच करेन. वटी भार वटी आधी देवीची वटी भार सगळं ठीक होणार. वो भैया वो मोबाइल पे आपको बुलाते हैं ना वो आपको कैसे पता चलता है? मॅम ते ऍक्च्युली एक सिस्टम आहे मोबाईलची. हाँ म्हणजे तुम्ही तिथे टाईप करता ना हाँ. तर मला इथे बीप येतं. अच्छा अच्छे पैसे मिलते होगे ना? हा म्हणजे जेवढं काम करू तेवढे पैसे तर मिळणारच आता. हा पण जर स्वतःची गाडी असेल हा. ना तर अगदी उत्तम. पुष्पा हाँ. काय ग, तो मराठी माणूस आहे, मराठीत बोलतोय, तू का उगाच हिंदीत बोलतेस? तुम्ही गप्प बसाओ. निमकर विक्रांत सरंजामेंकडे भरपूर गाड्या असतील ना? हो. त्यांना सांगूयात ना अजून एक हा जोडधंदा करायला. ईशा तू सांग तुझ्या सरांना अजून एक जोडधंदा करायला. पुष्पा अगं ते सरंजामे आहेत, त्यांना काय गरज आहे जोडधंद्यातून पैसे कमवण्याची? बोलले काय हरकत आहे? ह्याचे एवढे पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे? बर सर्जेराव, जी. विक्रांतरावांकडे जरा नीट लक्ष द्या. हो नक्की. त्यांना जरा अस्वस्थ वाटतंय म्हणून त्यांनी माझ्याबरोबर देवळात यावं अशी माझी इच्छा होती. पण आईसाहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका. हो मी आहे ना. हो मंदा, साहेब सगळी तयारी तुमच्या मनाप्रमाणे झाली. तुम्ही आलास तर बरं वाटलं असतं. साहेब मला माफ करा पण मी खरीच थांबतो. येतो आम्ही. किती वेळ लागेल पोचायला? ताई अजून 20 मिनिटात आपण पोहोचून जाऊ. सिर्फ 20 मिनिट? आपलं म्हणजे फक्त 20 मिनिटं का? हो. हळूहळू चालवा, आम्हाला घाई नाहीये. आरामात चालवा, एसीत छान वाटतंय. अगं आई आपल्याला पोचायचंय ना 6च्या आत. पोचू ग पोचू. आरामात चालवा, छान वाटतंय. थोडी लवकर चालवा. हो. बस इथेच थांबा. आलं का? छान आहे हो मंदिर. फुलं घेऊयात ना? हो.
कैलासवासी माननीय श्री विश्वेश्वर सरंजामे यांचे स्मृती प्रित्यर्थ अहो हं? हे विक्रांत सरंजामेंचंच मंदिर दिसतंय. बहुतेक मलाही तसंच वाटतंय. त्यांचे कोणतरी आजोबा पणजोबा वगैरे असतील. हा छान आहे. चल हे बघ, हे जे वाद्य आहे ना याला संबळ म्हणतात बरं का. याच्या आधी कधी पाहिलंस का तू हे? नाही बाबा, आपण आधी आज जाऊया ना दर्शनाला. 2 मिनिट थांब ग. आता यांची पद्धत बघा कशी गमतीशीर आहे. आता बघा ते कशा खाणाखुणा करतात आणि मग गंमत बघ. अहो माझं नाव पण सांगायला सांगा ना. हो हो. आई नको ना प्लीज, आपण आधी आज जाऊया. चल. अगं ए ईशा, अगं ऐक ना. काय दर्शन घ्या. हम्म 5:30 झाले. अर्ध्या तासात ईशाचं चॅलेंज संपेल. कुठेस तू? घरी. गुड. हेच बघायला फोन केलास ना? हे बघ, मला काळजी वाटत होती म्हणून केला होता फोन. तू घरीच थांब. हं? अर्धा तास राहिलाय फक्त. काळजी घे. साहेब एक बोलू? तुम्ही आई साहेबांबरोबर जायला होतं. हो 15 मिनिटावर तर आहे देऊळ. गेलो असतो पण साहेब तुम्ही इथे येता ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह असतो ना तो इतर वेळा कधीच नसतो. त्यांना वाटत असतं की तुम्ही त्यांच्याबरोबर राहावं, इथे एकटं राहू नये. तुमची खूप काळजी वाटते त्यांना. आय नो, मला माहितीये खूप प्रेम करतात माझ्यावर. बरोबर आहे साहेब. तुम्हाला सोडून जाताना तुम्ही त्यांचा चेहरा पाहिलात ना कसा झाला. येतो साहेब. अद्य परोचार्थ वर्धमानं गुणविशेषं विशेषायां शुभ पुण्यरितौ सकल मनोकामना सिद्ध्यर्थं कर्तत्यमासिनी अम्बा मातदेवताभ्यो नमः. सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. नमस्करोमि. नमः सर्व हितार्थाय जगदाधारयितवे साष्टांग नमस्ते. प्रयत्नेत मया कृतः. नमस्कार करा देवीला. देवी आई, मी तुझ्या पायाशी आले. तुला सगळं माहितीये. आता फक्त अर्धा तास उरलाय. आता तुझ्या चमत्कारानेच काही घडलं तर, नाहीतर माझं प्रेम खोटं ठरेल.
कधी येते आलेत हो का तुम्ही पूजा सुरू ठेवा मी आलोच अहो पूजा अर्धवट सोडून हे कुठे गेले? काही काम असेल येतील लगेच. अचानक आलात ताई? अहो व्हॉट नॉनसेन्स. फोन नाही का आला तुम्हाला? नाही ना आत्ताच निरोप मिळाला मला. एनिवे चला पूजेची तयारी करायला घ्या. करतो आता एक पूजा चालू आहे ती झाली की लगेच एक मिनिट. आम्ही कुणासाठी थांबणार नाही. आमची पूजा आधी होईल कळलं? आत्ताच्या आत्ता. अगं सुनबाई सुनबाई अहो हात जोडा ना. हो पोरीसाठी प्रार्थना करा. देवीला म्हणावं सगळं नीट होऊ दे. आणि मला माहितीये देवी सगळं नीट करेल. हो ग खरंच नक्की सगळं चांगलं होईल तिच्या कृपेनं. चला आवरा. आता इथे आमची पूजा होणार आहे. एक 10 मिनिटं होतच आली आमची पूजा. ताबडतोब तुमची पूजा थांबवा. अहो असं कसं? अर्धवट सोडून कुठे जाणार? आय डोंट केअर. गुरुजी काय चाललंय हे थांबवा जरा. हे बघा आम्ही इथे पूजा करायला आलोय. पूजा पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही. आणि तुम्ही कोण हे सांगणाऱ्या? मी कोण हे तुम्हाला कळेल थोड्याच वेळात. आम्ही महागड्या टॅक्सीनी इतक्या लांब इथे आलोय. पूजा झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. हे देऊळ आमचं आहे. आमचं कळलं? देऊळ देवाचं असतं. गुरुजी तुमची पूजा पुरी झाली आहे मी यांची मांडतो आता तुम्ही जरा. असं कसं? एक तर अर्धवट पूजा सोडून गेलात. मी पुढची पूजा चालू ठेवली. बॉबी येस दीदी आत्ताच्या आत्ता यांचं सामान फेकून देऊ. ऑफकोर्स. हात लावून दाखव माझ्या सामानाला. हात तोडून हातात देईन. ऐक ना पुष्पा मी काय म्हणतो आपण बाजूला तिकडे कुठेतरी बसून पूजा करून घेऊ आपली. मंदिरात काय कुठेही बसून पूजा केली तरी देवीला पावतेच ना ग. बोलले आपण इथे आधी पूजा करायला आलोय ना. पूजा पूर्ण करू. तू नमस्कार कर ग देवीला. एक्सक्यूज मी. अहो गुरुजी काय चाललंय? थांबवा ना त्यांना. हो मी बघतो काय बघतो? काही देवी समोर अशी भांडतेस कशाला? हे करायला आलोय का आपण इथे? देवीला आपल्या भावना समजतील. ती समजून घेईल आपल्याला. तू शांत हो ना. काय टाइमपास करताय? करा ना सुरू आमची पूजा. सुनबाई त्यांची पूजा होऊ दे आधी. देवी समोर सगळे सारखेच असतात. गुरुजी त्यांची पूजा पूर्ण करा आधी. थँक्यू. आज आमची ही पूजा होणं खरंच महत्वाचं होतं. अर्थात होऊ दे तुमचं. तू नेहमी इथे येतेस? नाही हो, पहिल्यांदाच आलोय आज आम्ही इथे. बर चालू दे तुमची पूजा. हात जोडा प्रार्थना करा देवीची. रूपम दे जयम दे यशो दे द्विजो दे पुत्रान दे धनम दे सर्वान कामाच दे मे. अंबा मात की जय. आपल्या मनाचा विचार आधी करायचा असतो. सर तुमच्या मनात काय विचार आहे? तुम्ही हे सत्य ऍक्सेप्ट करा आणि मग बघा सगळं जग सुद्धा ते ऍक्सेप्ट करेल. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर आणि माझ्या विश्वासाला तडा जाईल असं ती कधीच वागणार नाही. आणि तिने हे पुन्हा सिद्ध केलं आज आहे. आणि हे सगळं कशासाठी चाललंय? आम्ही दोघांनी एकमेकांच्या समोर येऊ नये म्हणून. मग सांग ना तसं मला.
प्रसाद दिलाय सगळ्यांनी घ्या. येतो बरोबर. थँक्यू. हा झाली आमची पूजा. थँक्यू. आई साहेब मांडू का आपलं पूजेचं साहित्य? आई साहेब मोठी गोड मुलगी आहे ना. हो. कधी कधी अनोळखी माणसं आपली वाटतात आणि आपली माणसं अनोळखी. काय? काही नाही, बोलव सुनबाईला. हळद कुंकू देवीला व्हायचं आणि ते ओटीवर पण व्हायचं. ते देवीला वा. हरि ओम मिरण्यवर्णाम मरणीम विकृणरजस्रजाम चंद्राम मिरण्यम लक्ष्मीम जातवेदो माव ताम माव जातवेदो लक्ष्मणपगामिनीम अस्याम मिरण्यम विज्ञेयम गामश्वम पुरुषानम. बोलाई भवानी आईचा अंबाबाई ग लागला नाज तुझ्या पायी ग. अंबाबाई ग लागला नाज तुझ्या पायी ग. भवानी आई ग लागला नाज तुझ्या पायी ग. तर पुढच्या 24 तासात आपण स्वतःहून
एकमेकांना भेटायचं नाही, पण इतकं ठरवू नये आणि तसं वागू नये. जर आपण एकमेकांसमोर आलो तर सर तुम्हाला मान्य करावंच लागेल की मला जे तुमच्याविषयी वाटतं ते तुम्हालाही माझ्याविषयी वाटतं. बाबा मी आलेच प्रसाद देऊ. प्रसाद सर पुढच्या 24 तासात आपण स्वतःहून एकमेकांना भेटायचं नाही, पण इतकं ठरवू नये आणि तसं वागू नये. जर आपण एकमेकांसमोर आलो तर सर तुम्हाला मान्य करावंच लागेल की मला जे तुमच्याविषयी वाटतं ते तुम्हालाही माझ्याविषयी वाटतं. प्रसाद
ईशा अगं चल लवकर, किती उशीर होतोय. चल बरं पटकन. ईशा अगं चल लवकर, आई वाट बघते तिकडे बाहेर थांबून. किती वाजले? आता 6 वाजत आलेत. चल लवकर, उशीर होतो आपल्याला. चल चल लवकर चल. आई साहेब आहे का? सावकाश. आता शांतपणे झोपा. आज औषध घेतलं नसतं ना तरी कदाचित मला झोप लागली असती. अरे आज असं काय झालं अचानक? तुम्ही आज देवळात आलात, देवीचं दर्शन घेतलं, माझी इच्छा पूर्ण झाली. मला खूप बरं वाटतंय आता. आई साहेब, तुमची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करतो, त्यात विशेष असं काय आहे? तर विशेषच आहे विक्रांत. आज सुनबाईंनी नाक मुरडलं म्हणून तुम्ही देवळात येण्याचं रद्द केलं, पण माझी आंतरिक इच्छा प्रबळ होती. आई साहेब, तुमची इच्छा होती म्हणूनच मी देवळात आलो. मी यावं असं वहिनींच्या मनात नव्हतं. पण बघा ना, तुम्ही आज येण्याची शक्यता नसताना तुम्ही आलात. म्हणतात ना, एखादी गोष्ट तुम्ही मनापासून मागितली तर ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी दैव तुम्हाला मदत करतं. एखादी गोष्ट तुम्ही मनापासून मागितली तर ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी दैव तुम्हाला मदत करतं.